आता उद्धव साहेबांनी आणि शरद पवार साहेबांनी एकच ठरवलं पाहिजे की एकदा विकल्या गेलेला नेता पुन्हा परत घेतला जाणार नाही। लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तशा राजकीय घडामोडींनाही वेग आलाय। सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे। उद्धव ठाकरे यांनी राज्यात संपर्क दौरा सुरू केलाय। दरम्यान आता शिवसेनेतील 12 आमदार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे परतणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत। याबाबत काल वकील असीम सरोदे यांनी एक यादी वाचून दाखवली आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे। महायुतीमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे। 2 दिवसात जागा वाटप होईल असं बोललं जातंय। भाजपनं शिंदे गटाच्या आधीपेक्षा जागा कमी केल्यात असं बोललं जातंय। त्यामुळे शिंदे गटातील नेत्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याचं बोललं जातंय। त्यामुळे आता काही नेते उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जातंय। दुसरीकडे काल एका सभेत बोलताना वकील असीम सरोदे यांनी शिवसेनेतील 12 आमदारांची यादी वाचून दाखवली आहे। हे आमदार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे परतणार असल्याचं बोललं जातंय। श्रीनिवास वनगा पालघर, लता सोनवणे चोपडा, महेंद्र दळवी अलिबाग, आमदार प्रकाश सर्वे मागाठाणे, बालाजी कल्याणकर नांदेड उत्तर, चिमणराव पाटील एरंडोल, नितीन कुमार तळे बाळापूर, प्रदीप जयस्वाल औरंगाबाद मध्य, उदयसिंह राजपूत कन्नड संभाजीनगर, महेश शिंदे कोरेगाव सातारा, प्रकाश आबिटकर राधानगरी कोल्हापूर हे 12 जण शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यामध्ये परत शरण येण्यासाठी तयार आहे। कारण की त्यांना लक्षात आलं आपलं या माणसासोबत भविष्य नाही, ज्याला ठाणे जिल्ह्याच्या बाहेर काही ओळख नाही। राष्ट्रवादीचे सुद्धा अनेक जण परत येणार अशी बातमी आलेली आहे। शरद पवार यांच्याकडे ते परत जाणार असं म्हणतात। आता उद्धव साहेबांनी आणि शरद पवार साहेबांनी एकच ठरवलं पाहिजे की एकदा विकल्या गेलेला नेता पुन्हा परत घेतला जाणार नाही। जर उद्धव साहेबांनी ठरवलं नाही, शरद पवार साहेबांनी ठरवलं नाही, तर आम्ही मतदार ठरवणार की एकदा विकला गेलेला नेता पुन्हा निवडून देता येणार नाही। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।